तरी देखील जे काही जाऊन काय बंद करा किंबहुना कायदा सुव्यवस्था बिघडवा अशातली ही मनस्थिती आणि मानसिकता कोणाचीच नाहीये। जी घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे, पण काय ना काहीतरी देखील शासनाला जाग यायला पाहिजे आणि या शासनाला कुठेतरी समजलं पाहिजे। या दृष्टिकोनातूनच जोडे मारो आंदोलन आम्ही हे करण्याचा प्रयत्न करतोय। आता ती पोलिसांनी अडवलेले आहेत, पण आता बघूया सर्व आमचे नेते मंडळी आल्यानंतर ते सोडतायत की नाही। हुतात्म्यांना अभिवादन करून आम्ही तर चालणार आहोत आणि मग जाऊन काय म्हणाले तुम्हाला? आता तेच त्यांना मी विचारलं की बा आता चर्चा यावी करत होती, त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की अजून वरिष्ठांबरोबर आमची चर्चा चाललेली आहे, सर्वांना इकडेच एकत्रित जमा व्हायला सांगितलं आणि मग वरिष्ठ त्यांचे अधिकारी जसे निर्देश देतील तसं आम्ही करू। पण आम्ही तर इकडनं चालत जाणारच जाणार आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना ती प्रेरणा घेऊन जी घडलेली घटना आहे या लोकांनी जरी माफी मागितली असेल शासनाला, तरी देखील या शासनाला धडा शिकवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने उतरू हा निर्धार आम्ही या निमित्ताने करणार। तुम्ही चालायची तयारी करताय, परंतु पुढे बॅरिकेड्स लावण्यात आले, त्यामुळे तुम्हाला म्हणूनच रोखण्याचा आताच सुरुवात झाली आहे ना, रोखण्याचं आता काम सुरू झालेलं आहे। 10ची वेळ दिलेली आहे, लोक आता जमा होत आहेत, 11पर्यंत सर्वजण जमा होतील। 11:30 11:30पर्यंत आमचे सर्व नेते मंडळी पण मोठ्या संख्येने येणार आहेत। अपेक्षा आहे की कायदा सुव्यवस्था न बिघडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे, जसं आम्ही आत्तापर्यंत सहकार्य करतोय। तुम्ही बघितलं असेल की बंदची हाक असेल, माननीय न्यायालयाने पण ज्यावेळी निर्देश दिले तर त्यावेळी त्याचा अवमान न करता सहनशीलतेने आणि शांतते मार्गाने राज्यभर आंदोलन करण्याचं काम केलेलं आहे। आज